हॅलो, नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, नवरा बायको रात्री जे काही करतात ते करण्यासाठी माझी बायको मला वेळोवेळी नकार देत होती. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी आमच्या घरात सर्वत्र छुपे कॅमेरे लावले. त्यात असे आढळले की माझ्या बायकोने ब्लाऊजमध्ये 2 रबरी चेंडू ठेवले होते. नमस्कार मित्रांनो, मी पप्पू. आता 40 वर्षाचा झालो होतो. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होतो. माझी अर्धे आयुष्य घातले आणि मला 40व्या वर्षी एका बँकेमध्ये चांगली पोस्ट मिळाली. घरात फक्त मी आणि माझी आई, आम्ही दोघेच होतो. मी आणि लहान असताना मोटरसायकलीच्या अपघातामध्ये माझे वडील वारले होते. घरात वडील मंडळी नसल्यामुळे माझ्यासाठी मुलगी बघणे जरा अवघडच होते. माझे लग्नाचे वय होऊन गेले होते. नोकरी व्यवसाय नसल्यामुळे मी अनेक स्थळे नाकारली. अनेक मुलींना नकार दिला. आता माझं वय खूपच जास्त झालं होतं, म्हणून मला मुलींची स्थळं येत नव्हती. माझ्या आईला माझी चिंता लागून होती. तिला वाटत होतं की एकदा का माझ्या मुलाचे लग्न झाले की आपण बिनफिकीर होऊ. एकदा मला देशमुखांचे स्थळ आले होते, पण माझे वय पाहून त्या मुलीने मला तोंडावरच नकार दिला. याची मला खूपच वाईट वाटले. त्या दिवशी रात्रभर मला झोपच आली नाही. मी मनाशी पक्का मनाशी निर्धार केला की आता वयाची 40 ओलांडू द्यायची नाही. 40 पार होण्याच्या आत चांगली मुलगी पाहून लग्न उरकून टाकायचं. म्हणून मी 2-4 ऑनलाईन वेबसाईटवर लग्नाची नोंदणी केली. आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मला कामात सुद्धा मन लागत नव्हते. माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता, तेव्हा एखाद्या मुलीचा होकार येतो आणि मी लवकरात लवकर लग्न करतो. कारण माझ्या आईची आता 65 वय उलटून गेले होते. ती शरीराने थकून गेली होती. पहिल्यासारखी तिला आता घरातले कामं देखील होत नव्हते. दररोज रात्री मी मेसेज चेक करून पाहायचो, पण त्यातही काही गोड बातमी येत नव्हती. दररोज रात्री मला आशा लागून लागायची की एखादी मुलगी लग्नाला होकार देईल. मित्रांनो, महिना उलटून गेला. मित्रांनो, पण तसं काहीही झालं नाही. एकदा रविवारच्या दिवशी असाच न्यूज चॅनलवर पाहत बसलो होतो. तेवढ्यात मला माझा मित्र मंगेश याचा कॉल आला. मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो. तेव्हा मला लाल साडीवर अतिशय सुंदर आणि सडपातळ गोऱ्या गोमट्या बहिणी चहा आणून दिली. मला गोऱ्या गोमट्या बाईंनी चहा आणून दिली. त्या स्त्रीच्या देहाकडे पाहिल्यावर मी मित्राला विचारले की ही कोण आहे. तेव्हा तो म्हणाला की ही माझी बायको आहे. मित्रांनो, एखादा शब्द मागे पुढे होऊन जातो, तुम्ही माफ करा बरं का. अरे, तुझ्या लग्नाविषयी तू मला सांगितले नाही. पण नाहीस. त्यावर मंगेश म्हणाला की माझं प्रेमविवाह झालेला आहे. ही माझी फेसबुक फ्रेंड आहे. असेच फेसबुकवर चॅटिंग करता करता आमची दोघांची ओळख झाली आणि फेसबुकवरच आम्ही गेले 2 वर्षे चॅटिंग करत होतो. नंतर हळूहळू व्हिडिओ कॉलला सुरुवात झाली आणि आमचं प्रेम प्रकरण चांगलं जुळत गेलं. मग आम्ही दोघांनी लग्न केलं. मला मित्राची बायको पाहून त्याचा हेवा वाटत होता, कारण त्याला खूपच सुंदर बायको मिळाली होती. मित्रांनी माझी चांगलीच खातिरदारी केल्यानंतर मी घरी निघून आलो. रात्री माझ्या मनात विचार आला की मीही एखादा सोशल मीडिया अकाउंट ओपन करावा आणि त्यावर सुंदर सुंदर मुली पाहाव्या. देव जाणे त्यातूनच एखादी मिळाली तर माझ्या आयुष्याचं चांगलं चालू लागेल. मग मी रात्री झोपेतून ताडकन उठून फेसबुकवर अकाउंट ओपन केलं आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागलो. खूप मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले, पण कोणीही एक्सेप्ट सुद्धा नाही केल्या.
मी उदासून तसाच झोपलो. सकाळी उठून मोबाईल चेक केला तर एका मस्तानी नावाच्या मुलीने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि मेसेजमध्ये हाय पाठवले होते. मी खूप खुश झालो आणि तिला पण हाय पाठवले. मग मी मस्तानीबरोबर रोज चॅटिंग करू लागलो. एका मुलीला कसे इम्प्रेस करावे हे मला माहिती नव्हतं, पण माझं काम असतं सोपं केलं. तिने मला एक दिवस भेटण्यासाठी बोलवलं. तिने तिचा मला फोटो शेअर केला. ती खूप सुंदर होती. तिने मला भेटण्यासाठी एका हॉटेलवर बोलवलं. तो दिवस माझ्यासाठी खूपच आनंदाचा होता. एवढ्या दिवसाची इच्छा आता पूर्ण होणार होती. ती खूप सुंदर. मी तिला भेटण्यासाठी गेलो. मी तिला पाहिले तेव्हा खरंच ती एवढी सुंदर होती की माझे हातपाय थरथर करत होते. माझ्या तोंडातून पाणी बाहेर येत होते. मस्तानी दिसायला सुंदर होती आणि चेहऱ्याने नाजूक होती. तिला भेटण्यासाठी तिला बघितल्यावर माझं मन वेड्यासारखं झाल्यावर मग आम्ही चहा पाणी डिनर घेतले आणि मी तिला एक लाल गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केलं. तिनेही माझा प्रपोज लगेच एक्सपेक्ट केला. मग मी तिला लग्नाविषयी विचारले की तुझ्या आईवडिलांना आपल्या प्रेमाविषयी सांग आणि त्यांच्याकडून लग्नाची परवानगी घे. त्यावरती ती म्हणाली, मी एक अनाथ मुलगी आहे. माझी या जगात कोणीही नाही. मी अनाथ आश्रमातच मोठी झाली आहे. मला त्याचा आवाज ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. मस्तानी दिसायला एवढी सुंदर होती, पण तिचा आवाज एकदम घोगरा होता. पण तिचा तो घोगरा आवाजही मला आता खूपच आवडू लागला होता. मला तिच्यावर प्रेम झालं होतं. मग मी तिला माझ्या आईला भेटण्यासाठी घरी घेऊन आलो. तिला आईने पाहिल्यानंतर माझी आई देखील खूप आनंदी झाली, कारण मस्तानी दिसायला खूपच सुंदर होती. गोरीपान होती. लग्नाची तारीख ठरली आणि धूमधडाक्यात मस्तानीबरोबर माझे लग्न झाले. माझा मित्र माझ्या बायकोकडे खूपच निरखून बघत होता, त्यामुळे माझा जीव खालवर व्हायचा. मला त्याचा खूपच राग येत होता, पण माझा जिगरी मित्र असल्यामुळे मी त्याला काहीच बोललो नाही. आता ती रात्र आली ज्याची मी गेल्या 40 वर्ष वाट पाहत होतो. ती मधुचंद्राची रात्र मला मनसोक्तपणे उपभोगायची होती. पण मस्तानी मला एवढी खुश दिसत नव्हती. ती जरा नाराज दिसत होती. तिच्याकडे पाहिल्यावर असे वाटायचे की तिला कशाची काळजी आहे. रात्री मी माझ्या रूममध्ये गेलो आणि मस्तानीच्या डोक्यावरचा घुमटा काढला आणि जे काही नवीन नवरा बायको करतात ते करू लागलो. पण मस्तानीने मला अडवले आणि म्हणाले की सध्या माझी तब्येत ठीक नाही आहे. आपण हे नंतर केले तर चालेल का? ती असे बोलायला नंतर माझा सगळा मूड निघून गेला. पण मला तिच्यावर प्रेम असल्यामुळे मी तिच्या शब्दांचा मान राखला. मी तिला म्हणालो की बरं, तू जसं म्हणशील तसंच आपण करूया. उभाळून आलेलं प्रेम मी तसंच दाबून धरलं. मग मी सकाळी माझ्या कामावर निघून गेलो. बँकेतील स्टाफमधील सर्व कर्मचारी मला रात्रीविषयी विचारले. सर्वांना वाटत होतं की मी खूप मजा केली असेल. सर्व स्टाफ मला चिडवत होतं, पण माझ्या मनाची अवस्था काय होती हे मलाच माहिती होतं. परत एकदा रात्री मस्तानीची सुंदरता पाहून मला राहवत नव्हतं, म्हणून मी तिच्याजवळ गेलो, पण तिने तेव्हाही टाळाटाळ केली. मी खूप नाराज झालो होतो. मला वाटत होतं की ही बहुतेक मी तिला आवडत नसावा म्हणून ती तशी माझ्यासोबत वागत आहे का. पण परत विचार केला की तसं काही असते तर तिने माझा प्रपोज स्वीकारलाच नसता. मस्तानी माझ्याबरोबर खूप गप्पा गोष्टी करायची, मला आलिंगन द्यायची, पण पती पत्नीसारखी संबंधात ती टाळाटाळ करत असे. मित्रांनो, असेच 6 महिने निघून गेले. मी वाट पाहून थकून गेलो होतो. तिच्यावर प्रेम असल्यामुळे मी माझ्या बायकोबरोबर जबरदस्ती करू शकत नव्हतो. पण माझ्या मनात शंकेचे घर वाढले होते. मला मस्तानीविषयी जरा शंकाच वाटू लागली होती. मग मी तिच्यावर बारीक नजर ठेवू लागलो. तिला म्हणत होतो, मला माहिती करून घ्यायचं होतं की मस्तानी मधुचंद्राची रात्र साजरी करण्यासाठी का नाही म्हणून मी मित्राकडे गेलो आणि त्याला माझ्या जीवनातील सर्व काही हकीकत सांगितली. माझ्या मित्रांनी मला एक चांगली आयडिया सांगितली की
तो मला म्हणाले की संपूर्ण घरामध्ये आणि विशेष करून तुझ्या बायकोच्या रूममध्ये कॅमेरा लाव. असे केल्याने काही ना काही तुझ्या हातात लागेल. मी माझ्या बायकोला माझ्या आईबरोबर नातेवाईकांच्या लग्नासाठी पाठवले आणि घरी कोणीही नसताना मित्रांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण घराची म्हणजेच संपूर्ण घरात छुपे कॅमेरे लावून टाकले आणि रोजचा डाटा मी चेक करू लागलो. एके दिवशी मी असं काही विचित्र पाहिलं की मला त्याची किळस वाटू लागली. माझी बायको मस्तानी कपाटामधून 2 चेंडू काढले आणि तिच्या ब्लाऊजच्या आतमध्ये छातीला लावले. असं काही त्या व्हिडिओमध्ये पाहून मी तिला चांगलेच बोललो. मी तिला विचारले की तुला छाती नाही तर असे उद्योग करायची काय गरज आहे? तू कशीही असली तर माझं तुझ्यावरती प्रेम आहे. मग मस्तानी रडू लागले आणि माफी मागू लागली. माझ्या बायकोने हात जोडले आणि म्हणाली की मला फक्त 15 दिवसाचा वेळ द्या. माझे मन खूप चिंता दूर होईल. थोडा मोकळा वेळ मिळाला की मी स्वतःला सावरून घेईल. मस्तानीच्या अशा विचित्र वागण्याने मला तर खूप त्रास होत होता. काहीतरी मी एवढं काही सगळं सहन केलं होतं म्हणून मी तिला तिच्या मनाने याप्रमाणे वेळ दिला. नंतर 4 दिवसांनी मस्तानी तिच्या मावशीच्या घरी गेली. जेव्हा मस्तानी ही तिच्या मावशीच्या घरी गेली तेव्हा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. माझ्या मित्राची बायको ही दिवाळीसाठी तिच्या आईकडे गेली होती. मग माझा मित्र मंगेश मला बोलू लागला की मला पण ते व्हिडिओ दाखव. मग मी मंगेशला सांगितले की मी माझ्या बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ तुला दाखवू शकत नाही. मग मंगेश बोलू लागला, प्रायव्हेट व्हिडिओ मला दाखवू नको, परंतु मला त्या हालचालीचे व्हिडिओ दाखव. तू दाखव म्हणजेच मला पण कळेल की हे काय आहे. मग मित्रांनो आम्ही दोघेजण ते व्हिडिओ बघू लागलो. मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये असे काही होते की मस्तानी त्या कपाटामध्ये एक फाईल मध्ये बाहेर काढत होती. मग मंगेशला संशय आला की या फाईलमध्ये काहीतरी असेल. मग आम्ही दोघेजण घरी गेलो आणि ती फाईल बघू लागलो. तर मित्रांनो त्या फाईलमध्ये जे काही आढळले की मस्तानीने प्लास्टिक सर्जरी केली होती. मित्रांनो आता तुम्ही समजून घ्या की मस्तानी कोण होती. मग मित्रांनो मस्तानी ही घरी आली 8 ते 10 दिवसांनी आणि मग मी तिला विचारले की मस्तानी हे काय आहे? मग मस्तानी रडू लागली आणि म्हणू लागली की माझी तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुम्हाला सोडू शकत नाही. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. मस्तानीचे असे बोलणे ऐकून मी तिच्या 2 कानाखाली दिल्या आणि मित्रांनो मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. मित्रांनो ही कथा मी तुमच्या फक्त मनोरंजनासाठी लिहिली आहे बरं का मित्रांनो. कोणीही वाईट वाटून घेऊ नये. मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत टाटा.